नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया दाणेदार रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर पुलाव। कमी वेळात परफेक्ट बनवायची सोपी पद्धत पाहूया। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात आधी एका पॅन मध्ये थोडं तेल घेऊन पनीरचे क्यूब्स सोनेरी रंग येईपर्यंत चांगले परतून घेऊया। परतून झाल्यावर हे क्यूब्स लगेच एका बाउल मध्ये काढून घेऊयात। आता त्याच पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 तमालपत्र, खडे मसाले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 उभा बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि सर्व मिश्रण चांगले परतून घेऊया। लक्षात ठेवा, आपल्याला कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये वाटाणा टाकूया आणि तोही चांगला परतून घेऊया। आता या मिश्रणामध्ये धुतलेला आणि भिजवून घेतलेला बासमती तांदूळ टाकूया। त्याला मसाल्यासोबत हळूवार मिक्स करून घेऊया। सगळं काही व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये गोल्डन पनीरचे तुकडे घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यानंतर तांदळाच्या दुप्पट प्रमाणात पाणी ॲड करूया। इथे मी 1 वाटी बासमती राईस घेतला होता, त्यामुळे इथे मी 2 ते 2.5 वाटी पाणी टाकते। पाणी टाकून चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण चांगले ढवळून घेऊयात आणि सर्वात शेवटी 1 चमचा तूप घालूया। यामुळे चव आणि सुगंध दोघेही वाढतात। उकळी आल्यावर झाकण ठेवून पुलाव मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, आपला गरमागरम मटर पनीर पुलाव तयार आहे। किती मोकळा झाला आहे बघताय ना? तुम्ही हा पुलाव दही किंवा कोशिंबीर सोबत सर्व करू शकता। तर ही होती मटर पनीर पुलावची सोपी रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि भूकबस्टरला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।